विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कंबाईन ग्रुप बी 2025चा रिझल्ट आउट झालेला आहे, म्हणजेच रिझल्ट लागलेला आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिझल्ट हा एकदम अपेक्षापेक्षाही कमी लागलेला आहे, परंतु हा अपेक्षापेक्षा कमी लागणे हे अनिवार्य होते. का बरं? मी तुम्हाला विथ इन प्रूफ दाखवतो. पहिल्यांदा तुम्ही रिझल्ट पाहून घ्या. बघा, कॅटेगरी दिली आपल्याला ओपन, SC ST, त्यानंतर DET, NT, SBC, NTC, त्यानंतर NTC D, त्यानंतर OBC, त्यानंतर EWS आणि शेवटी काय दिलेलं आपल्याला ACBC. याप्रमाणे बघा, सर्वात हायेस्ट रिझल्ट आपल्याला कुठे दिसणार आहे तो म्हणजे ओपन जनरलमध्ये 51.25. ठीक आहे, याप्रमाणे सोबत लक्षात घ्या. SCचा काय आहे मेल तर 47.25. त्यानंतर STचा जनरल काय आहे 45.25. याप्रमाणे त्यानंतर बघणार आपण DT मध्ये काय आहे जनरल तर 51. बघा इथे काय कॉमन आहे. बघा इथे दोन्हीचे कॉम्पिटिशन दिसणार आहे आपल्याला DTA मध्ये आणि ओपनमध्ये. बघा 51.25 सेम ॲज इट इज 51.25. त्याप्रमाणे बघा NT मध्ये काय आहे 50 पॉईंट म्हणजे खालोखालच. ठीक आहे, जास्त काही कमी नाही आहे. त्यानंतर बघा SBC यामध्ये किती आहे 50. बघा SBC काही कमी नाही आहे, सारखेच लागलेले आहे. सोबतच NT आता NTC मध्ये पाहणार आपण, तोही ॲज इट इज लागला आहे. म्हणजे बघा OBC सगळं ॲज कम्पेअर टू NT याप्रमाणे आपला सारखा दिसणार आहे. सोबत पुन्हा आपण समोर पाहूया ते म्हणजे OBC मध्ये किती लागलेलं आहे ॲज इट इज सेम. बघा 51.25. त्यानंतर EWS हा लागलेला 45. बघा हा थोडा कमी लागलेला आहे. त्याचप्रमाणे SEBC हा किती लागला आहे हा देखील सेम ॲज इट इज 51.25. ठीक आहे, याचप्रमाणे बघा रिझल्ट कमी का बरं लागला? मागच्या वर्षी आपल्याला 62+, 65+ पाहायला मिळाला, परंतु यावर्षी का बरं इतकं कमी? बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा काही विद्यार्थी मित्र हे गैरसमजुतीचे पात्र होतात. का बरं? त्यांना असं वाटते रिझल्ट कमी लागणं, कमी जास्त याप्रमाणे मागं पुढे होऊ शकतो, परंतु हे काही फिक्स असते. MPSC आयोग याला फिक्स करते. का बरं? मी विथ इन प्रूफ तुम्हाला सांगतो. बघा ॲज कम्पेअर टू 2024 ॲज कम्पेअर टू 2025 आता रिझल्ट कोणता लागला 2025चा. याची एक्झाम केव्हा झाली होती ते म्हणजे 2026 मध्ये फरवरी महिन्यात. ठीक आहे, याप्रमाणे काठिण्य पातळी हे काय असते बघा 24 मध्ये प्रश्न आलेले आपण हिस्ट्रीचे बघू. कोल्हापूर येथील 27व्या पलटण येथील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली इथं डेट दिलेली आहे. ठीक आहे, इथं 27वे पलटण दिलेली आहे. ठीक आहे, 1 जुलै 1857 चे बंडक केलेले आहे. बघा इथं सिंपल आमची शिस्त. ठीक आहे, याप्रमाणे सेकंड प्रश्न बघा, सतीप्रथेबद्दल शास्त्रांच्या संमतीने केलेला खून असे खालीलपैकी कोणी म्हटले? बघा सिंपल आहे. सतीप्रथा आहे कोणाशी संबंधित होती? फक्त आणि फक्त राजाराम मोहन राय. त्यासाठी भारतीय महत्त्व कोण होतं? राजाराम मोहन राय. सिंपल आहे, लॉजिकली काही अभ्यासाची गरज नव्हती. ठीक आहे, परंतु 2025 मध्ये जो पेपर आहे जो 26 मध्ये आपण सोडवलेला त्याच्यामध्ये काठिण्य पातळी हे कुठपर्यंत गेली हे तुम्हीच पहा. 1857च्या उठावानंतर बंगालमधील नीड उत्पादक शेतकऱ्यांना मळ्यावाल्याविरुद्ध उठावात यश मिळाल्याचे कारण कोणते? बघा यामध्ये काय उपक्रमशीलता व सहकार्य, संघटन शिस्त. ठीक आहे, मळ्यावाल्यात पडलेली फूट, हिंदू मुस्लिम एकेरी ऐक्य. ठीक आहे, आता बघा या प्रकारमध्ये ह्या कन्फ्यूज हा माहिती का डीप एनालाइजचा प्रश्न होता, म्हणजे अनेक विद्यार्थी कन्फ्यूज होणार म्हणजे होणार. ठीक आहे, आणि हा प्रश्न चुकला याच्यानंतर जो प्रश्न आहे याच्यावर इम्पॅक्ट पडणार होता. म्हणजे अशा प्रकारे रिझल्ट हा कमी जास्त का बरं असतो हे आयोगावर डिपेंड असतो. आयोग सेट करत असतो त्याप्रमाणे प्रश्न. पुढचा प्रश्न बघूया. या मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटीत विरुद्ध कारवाई करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वंदस्तंभ उभारला होता. ठीक आहे, अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही वाचले नसेल. ठीक आहे, हे आयोगाचे पर्सनल असतात. ठीक आहे, याप्रमाणे पुढेच रिझल्ट वाढत जातो. ठीक आहे, या प्रकारचे हे आपण ॲनालाइज केलेले आहे आणि हे सटीक ॲनालाइज आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्र नोकरी मराठी यामध्ये आपल्याला विथ इन प्रूफ आणि विथ इन तर्क संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. सोबतच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका. सोबतच बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून नवीन व्हिडिओची अशाच प्रकारे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.